मुरुम उपसा प्रकरणामध्ये कुर्डू गावामध्ये झालेली कारवाई ही नियमानुसारच मुरुम उपसासाठी कोणतीही परवानगी तसेच अर्ज केला नसल्याचं समोर, रस्त्यासाठी दिलेली वर्क ऑर्डरची मुदतही आधीच संपल्याचं समोर, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती. लातूरच्या कळंब गेट भागामध्ये कोयता घेऊन फिरणाऱ्या टोळक्याची दहशत, 6 ते 7 जणांच्या टोळक्याचा चहासाठी थांबलेल्यांवर हल्ला, अनेक जण जखमी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. कळंब गेट भागातील नागरिक आणि दुकानदारांमध्ये दहशत, अद्याप कुणालाही अटक नाही. नांदेडमध्ये मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल. भारती पवार महिलेनं वीज वितरण कंपनीच्या कंत्राटदाराला अश्लील भाषेमध्ये केली होती शिवीगाळ. कंत्राटदार आणि भारती पवार यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल. TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. डोळे तपासणीसाठी जात असलेल्या दाम्पत्याचा अपघात, विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहनानं धडक दिल्यानं 50 वर्षीय पती राजकुमार कुंभारे आणि पत्नी इंदू कुंभारे यांचा मृत्यू. नागपूरच्या सावनेर पोलीस स्टेशन हद्दीमधील तेलकामठी शिवारामधली घटना. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपूर ग्रामीणचं राजकारण तापायला सुरुवात. कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती बाहेर काँग्रेसला डिवचणारे बॅनर. किसान का पैसा खाने वाला बैल पर ये चोर मचाए शोर अशा आशयाचं बॅनर. नाशिकमध्ये 2 तरुणींनी मुलांचा वेश घेऊन ट्रक चालकाला लुटलं. रमेश्वर वर्मा ट्रक चालकाला मारहाण. पोलिसांनी सापळा रचून दोन्ही तरुणींना अटक केली. आरोपींनी 6 महिन्यामध्ये 30 ट्रक चालकांची लूट केल्याची कबुली दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये किरकोळ कारणावरून घरामध्ये घुसून मायलेकींना मारहाण. गाडी लावण्याच्या वादातून मारहाण. आरोपी रोहनच्या विरोधात गुन्हा दाखल. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. बीडमध्ये मेंढपाळाची हत्या करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. विलास मोरेनंदीपक भिलालाच्या डोक्यामध्ये दगड घालून हत्या केली होती. अधिकचा तपास सुरू. संयुक्त किसान मोर्चाचा 17 सप्टेंबरपासून विदर्भ दौरा. शेतकरी आत्महत्येचं केंद्र. विदर्भामध्ये संयुक्त किसान मोर्चाचे केंद्रीय नेते दौरा करणार. शेतकऱ्यांना भेटून लढ्याची दिशा निश्चित करण्यासाठी दौऱ्याचं आयोजन.